नाकाबंदीत मोठी कारवाई. गोवंश हाडांची अवैध वाहतूक उघडकीस. तिघांवर गुन्हा दाखल. मूर्तिजापूर शहरातील दर्यापूर नाका परिसरात पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत गोवंश जनावरांच्या हाडांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत तब्बल 5,34,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 11 एप्रिल रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास दर्यापूर नाका येथे गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने नाकाबंदी केली होती. यावेळी कारंजाकडून दर्यापूरकडे जाणारी बोलेरो पिकअप क्रमांक MH27DT 1324 संशयितरित्या येताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनाच्या मागील भागात गोवंश जनावरांची तब्बल 2,290 किलो हाडे आढळून आली. या हाडांबाबत चालकाकडे कोणतेही वैध कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी पंचासमक्ष 34,350 रुपयांची हाडे व 5 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 5,34,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बशीर खान अजीज खान वय 50 राहणार केसर कॉलनी संभाजीनगर, मोहम्मद इर्शाद मोहम्मद इक्बाल वय 22 राहणार कोल्हापूर तालुका दर्यापूर, अब्दुल हकीम अब्दुल अजीज वय 29 राहणार कोल्हापूर जिल्हा अमरावती यांच्याविरुद्ध भान्यासह कलम 325, 281, 3.5 तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारणा 2015 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहरचे ठाणेदार अजित जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन थाटे व त्यांच्या पथकाने केली असून पुढे तपास सुरू आहे. या धाडसी कारवाईमुळे अवैध वाहतुकीवर पोलिसांनी पुन्हा एकदा वचक बसविला आहे. इंडिया न्यूज R7 साठी उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी.